मंत्रालयाच्या बाहेर सोयाबीन फेकून शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केलाय आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय मंत्रालयाच्या परिसरातली। मंत्रालयाच्या बाहेर रस्त्यावर सोयाबीन फेकून शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केलेला आहे। लाईव्ह दृश्य आपण पाहतोय, थेट दृश्य पाहतोय आपण मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आहे, जिथून मंत्र्यांना प्रवेश दिला जातो। त्याच प्रवेशद्वारावर आपण जर पाहिलं तर शेतकऱ्यांकडून धान्य जे ते टाकण्यात आलेलं आहे। खरं तर शेतीमालाला हमीभाव मिळत नाही, या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांकडून जो येतो हा सगळ्यात महत्त्वाचा जो येतो आता आंदोलनाची भूमिका दाखवत संपूर्ण मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर, मुख्य प्रवेशद्वारावर जे की हे धान्य टाकलेलं आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर आपण जर पाहिलं तर सोयाबीनचा मुद्दा असो किंवा मग इतर मुद्दे जे असो त्या मुद्द्यांवर शेतकरी वारंवार आक्रमक होताना पाहायला मिळतं आणि त्यातच आता एका शेतकऱ्याने मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर जे ते थेट धान्य फेकलेलं आपल्याला पाहायला मिळतं। यात आपण जर पाहिलं तर अनेक लोक या ठिकाणी आहेत। काका, आपण जर पाहिलं तर नेमकं शेतकऱ्याच्या मुद्द्यावर आता शेतकऱ्यांनी धान्य फेकलेलं पाहायला मिळतं, काय भाव नाही? काहीच भाव नाही। 4-4.5 रुपये, पावणे 4, 4.5, 3, 4.5च्या हाताचे आणि खर्च येतोय 5,000। 4,000 सोयाबीन विक्री चालली। शेतकऱ्यांनी फाशी घ्यायची वेळ आलेली नाही। शेतकरी 6,000चा भाव द्यावा, 6,000चा। आपण पाहिलं तर एकीकडे पोलिसांकडून शेतकऱ्यांना ताब्यात घेण्याचं काम सुरू आहे, तर दुसरीकडे सगळ्यात वाईट परिस्थिती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की राज्याचा जो संपूर्ण रणगाडा ज्या ठिकाणाहून चालवला जातो त्याच मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर जे ते एकंदरीत धान्य जे ते शेतकऱ्यांकडून टाकण्यात आलेलं आहे। याच मंत्रालयात काही दिवसांआधी एक अज्ञात महिलेकडून जो तो शिरकाव करण्यात आला होता आणि त्याच मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर जे ते आता शेतकऱ्यांकडून धान्य टाकून या सरकारच्या विरोधात निषेध जो आहे तो नोंदवताना आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात आता राज्य सरकार नेमकं कसं हाताळणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की शेतकऱ्यांच्या मागण्या मागच्या अनेक दिवसांपासून आपण पाहायला मिळत आहेत, त्यांच्या आंदोलनं होताना पाहायला मिळत आहेत। त्यात मग सोयाबीनचा प्रश्न असो, शेतीमालाचा प्रश्न असो, कांद्याचा मुद्दा असो, कापसाचा मुद्दा असो, आणि त्याचसोबत आता या ज्वारी आणि तांदळाचा गव्हाचा मुद्दा सुद्धा समोर येताना पाहायला मिळत आहे। मंत्रालयाकडून कर्मचाऱ्यांकडून हे सगळं धान्य साफ करण्याचे एकंदरीत सगळं तयारी नियोजन तरी असलं तरी आता थेट शेतकऱ्यांनी सरकारच्या माथ्यावर किंवा मग सरकारचा संपूर्ण कारभार जिथून सुरू असतो त्या मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर धान्य टाकल्याने या सरकारवर जे ते ताशेरे ओढत प्रश्न विचारलेला पाहायला मिळतात। त्यामुळे सरकार नेमकं आता या शेतकऱ्याच्या एकंदरीत दुःखाला जागा होताना पाहायला मिळणार का, हा प्रश्न महत्त्वाचा आहे। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की सरकारला मागण्यात आलेलं जे त्यांचा हमी भाव आहे तो शेतकऱ्याला मिळणार का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि या आधी आपण जर पाहिलं तर अनेक वेळा टमाटे असतील, कांदे असतील, दूध असतील, तो शेतकऱ्यांना रस्त्यावर ओतलेला पाहायला मिळतोय। पण आज थेट ज्या ठिकाणाहून राज्य सरकारचा कारभार चालवला जातो त्या मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर येऊन शेतकऱ्यांनी धान्य ओतल्याचे सुद्धा दृश्य आता आपल्याला पाहायला मिळतात। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश भोईरसह मी अजय माने, पुढारी न्यूज, मंत्रालय, मुंबई। हे दृश्य आपण पाहतोय मंत्रालयाच्या बाहेरची। आमचे प्रतिनिधी अजय माने आपल्याला माहिती देत होते। खरं तर शेतकऱ्यांनी सरकार विरोधातला रोष व्यक्त करण्यासाठी म्हणून थेट मंत्रालयाच्या बाहेर रस्त्यावर धान्य ओतलेलं आहे आणि ही थेट दृश्य, लाईव्ह दृश्य आपण मंत्रालयाच्या बाहेरची पाहतोय। तर जे शेतकरी तिथे उपस्थित होते त्यांच्याशी सुद्धा आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी बातचीत करण्याचा प्रयत्न केला। 6,000 रुपयांचा हमीभाव मिळावा अशा प्रकारची काहीशी मागणी त्या शेतकऱ्यांनी केली आहे। मात्र सरकार विरोधातला रोष व्यक्त करण्यासाठी जर शेतकऱ्यांना थेट मंत्रालयापर्यंत पोहोचावं लागतं तर ही निश्चितच चिंतेची बाब आहे। कारण मग शेतकरी यांना आपला रोष व्यक्त करण्यासाठी थेट मुंबईमध्ये, देशाच्या आर्थिक राजधानीमध्ये, राज्याच्या राजधानीमध्ये मंत्रालयाच्या गेटपर्यंत पोहोचावं लागतंय आणि तरीही त्यांच्या मागण्या जर पूर्ण होत नसतील, शेतकरी हा अन्नदाता, शेतकरी हा बळीराजा म्हणून आपण शेतकऱ्याकडे पाहत असतो। मात्र याच शेतकऱ्याच्या भावना या अशा प्रकारे जर मंत्रालयाच्या गेटवर, रस्त्यावर धान्य फेकून व्यक्त होत असतील तर ही निश्चितच चिंतेची बाब आहे आणि महाराष्ट्रासाठी, तुमच्या माझ्यासाठी ही शर्मेची बाब सुद्धा आहे। ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय मंत्रालयाच्या प्रवेशद्वारावर शेतकऱ्यांनी फेकलेल्या धान्याची, शेतकऱ्यांनी फेकलेल्या सोयाबीनची लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। प्रतिनिधी अजय माने पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अजय, खरं तर शेतकऱ्यांना थेट मुंबईत यावं लागतं, मंत्रालयाच्या गेटपर्यंत यावं लागतं आणि अशा प्रकारे आपल्या भावना व्यक्त कराव्या लागतात। काय म्हणायचं या सगळ्या परिस्थितीला? विक्रांत, अगदी चिंतेची आणि गंभीर बाब ही आपण म्हणू शकतो, कारण की या आधी सुद्धा टोमॅटो असतील, कांदा असेल, दूध शेतकऱ्यांनी त्यांच्या गावात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओतलेलं आपल्याला पाहायला मिळालं होतं। पण आता थेट
महाराष्ट्र सरकारचा कारभार ज्या मंत्रालयातून चालला जातो त्या मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर जे तो शेतकरी येऊन आंदोलन करताना पाहायला मिळत आहे, निषेध व्यक्त करताना पाहायला मिळत आहे. खरं तर शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव कधी मिळणार हा प्रश्न मागच्या अनेक वर्षांपासून शेतकरी विचारत असतो. ओला दुष्काळ येतो, सुका दुष्काळ येतो, पण शेतकऱ्यांचे प्रश्न काही सुटत नाहीत. आणि त्याच्यानंतर आता हा आक्रोश, हा निषेध कसा नोंदवायचा, तर शेतकरी थेट मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर आला आणि त्याने त्याचं धान्य जे आहे ते या मुख्य प्रवेशद्वारावर ओतलेलं आपल्याला पाहायला मिळत आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विक्रांत की शेतकऱ्याला संपूर्ण माल घेऊन या ठिकाणी यावं लागतंय आणि त्याच्यानंतर निषेध जो आहे तो नोंदवायला लागतो. त्यामुळे शेतकऱ्याची जी मागणी आहे की त्याच्या सोयाबीन असो, त्याचा कापूस असो, त्याचा हमी भावाची जी मागणी आहे ती अद्याप पूर्ण होताना पाहायला मिळत नाही. खरं तर राज्य सरकारकडून अनेक वेळा घोषणा ज्या आहेत त्या सुरू केल्या जातात. पिकांचं नुकसान झाल्यावर विमा दिला जातो असं घोषणा ज्या आहेत त्या होताना पाहायला मिळतात. पण त्या घोषणा खरंच शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतात का हा प्रश्न पुन्हा एकदा या आंदोलनाने उपस्थित झालेला आहे. अजय तुम्ही आमच्यासोबत याआधी असेच गावोगावी जोडलेले जिल्हा राहा.